दिनांक 23 जुलै 2026 रोजी गुरुवार पिंपळगाव बसवंत निफाड फाटा येथे वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन। दिनांक 23 जुलै 2026 रोजी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। ही हाक दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थी आंदोलन दरम्यान झालेल्या कथित पोलीस लाठीचार्जच्या निषेधार्थ देण्यात आली आहे। या बंदचा पिंपळगाव शहरामध्ये परिणाम दिसत असून पिंपळगाव बसवंत येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निफाड फाटा येथे आज आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी विशेष घोषणाबाजी करत आंदोलन शांततापूर्ण वातावरणात पार पाडले। यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच गावकरी नागरिक उपस्थित होते। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या आंदोलनाचे आयोजन पक्षाच्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलं, अशी माहिती आयोजकांनी दिली। पिंपळगाव पोलीस स्टेशनचे अधीक्षक गुरव साहेब यांना वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून लेखी निवेदन देण्यात आले व राष्ट्रगीतांनी आंदोलनाची सांगता झाली। रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि आधुनिक भारताचे आरक्षणाचे दैवत राजश्री शाहू महाराज, स्त्रियांचे कैवारी आणि शेतकऱ्यांचे चिंतक ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे या सर्वांना या ठिकाणी मी अभिवादन करतो। आणि हा ठिकाणी जो हा अमाप असा जनसमुदाय उपस्थित आहे तो फक्त बौद्ध नसून या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक उपस्थित आहेत हे मला निश्चित सांगायचंय। कारण आपल्या लेकरा बाळांचा हा प्रश्न आहे। जी मुलं त्या ठिकाणी ज्यांची आहुती दिली गेली याच्यासाठी की बघा त्या ठिकाणी जे सरकार आहे हे सरकार अतिशय निगूनपणे मुलांवर अत्याचार करीत आहे। आज मोदींनी सांगितलं की त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा। अरे इतके दिवस कुठे गेले होते तुम्ही मोदी? परदेश दौरे करता, फिरता, इकडे तिकडे मजा करता आणि तुम्ही मला वाटतं की तुम्ही सुद्धा केळी समाजाचे, मागास समाजाचे आणि बघा तुम्ही असते असताना सुद्धा या ठिकाणी जर अशा प्रकारचं जर वर्तन करीत असाल लेकरा बाळांसाठी, गोरगरिबांच्या मुलांसाठी वर्तन असेल तर चांगलं नाहीये। अरे मुलं रात्रंदिवस अभ्यास करतात, खूप अभ्यास करतात, 18 तास अभ्यास करतात आणि शेवटी त्याचे पेपर फुटी होते आणि पेपर फुटी झाल्यानंतर अतिशय वाईट असे दिवस त्या मुलांना येतात की जी मुलं आत्महत्या करतात। किती वाईट आहे। तुम्हाला जर मुलं असती ना तर तुम्हाला त्याची कडवाळा नक्कीच आला असता। मोदी साहेब तुम्हाला मी विनंती करतो की लवकरात लवकर तुम्ही या जे मंत्री त्यांना तर काढून टाकाच कामावरून, परंतु हे जे चाललंय आता हे राजकारण चाललंय हे राजकारण थांबवा। ही लोकशाही आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या रूपाने हा हक्क दिलेला आहे। हे हक्क जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही सर्व बोलणारच आहे। आणि तुम्ही काय धडाका लावलाय, जो विरोधात बोलला त्याला अटक, विरोधात बोलला त्याला अटक, असं करू नका। असं मला वाटतं की समाजामध्ये तेढ तयार होईल। आणि बघा तुम्ही नुसतं वाद लावायचं काम करता। पूर्वी वाद लावले ते मराठा आणि ओबीसी मध्ये वाद लावले, नंतर वाद लावले ते लावले ब्राह्मणांमध्ये आणि मराठ्यांमध्ये वाद लावले, त्यानंतर वाद लावले ते आता लावले ते मातंग आणि महारांमध्ये वाद लावले। हे चुकीचं आहे, अतिशय चुकीचं आहे। म्हणून तुम्हाला मला विनंती करायची मोदी साहेब, मी 75 वर्षाचा आहे, बायपास झालेला आहे, तुम्हाला हात जोडून विनंती करतो की आपण ताबडतोब आजच्या आज जर त्या मंत्र्याला कामावरून काढून टाकलं तर आम्ही समजदार आहोत। आम्ही हे आंदोलन करण्याचं पाठबळ येतं कुठं? हे पाठबळ आपल्याला संविधान देतं। ते संविधान कोणी लिहिलंय ते बाबासाहेबांनी लिहिलं म्हणून या ठिकाणी मला एक म्हणावं लागतं। आणि आजची परिस्थिती कशीच आहे। अंधार फार झालाय, आधार भीमा आहे। अंधार फार झालाय, आधार भीमा आहे। अंधार जाणणारा जलगार भीमा आहे। वाटेतल्या भीतीची पर्वा येते कोणाला, वाटेतल्या भीतीची पर्वा येते कोणाला, डोळ्यात बांधलेला निर्धार भीमा आहे। जातीच लाथ मारा संदेश हातायाचा, जातीच लाथ मारा संदेश हातायाचा, माणूस जोडणारा व्यवहार भीमा आहे। जयभीम बोलताना येथे खोटेनं लाजलो मी, संभाषणात माझ्या झुंजार भीमा आहे। शब्दामधूनच घेत जा उपचार सुट्याचे, शब्दामधूनच घेत जा उपचार सुट्याचे, जीवन फुलविणारा सुविचार भीमा आहे। अरे सत्य पुढे कशाला झुकतोस रे असा तू, अरे सत्य पुढे कशाला झुकतोस रे असा तू, सत्तेच न मिळवणारा अधिकार भीमा आहे। जातीवाद नावाचा रोग हा भयंकर, जातीवाद नावाचा रोग हा भयंकर, जालिम त्याचा एक उपाय भीमा आहे। अरे त्यांनी झाकले आबाळाला,
अरे त्यांनी झाकले आभाळाला तर त्यात काय झाले, आभाळ फाडणारी तलवार माझा भीम आहे आणि हीच शक्ती भीमाची आहे की आपण सर्व इथे उपस्थित आहोत. या सरकारच्या विरोधात आपण निदर्शन करत आहोत. हा लढा कुठल्या एका जातीचा नाही, पक्षाचा नाही, धर्माचा नाही, हा आपल्या उज्ज्वल भविष्याच्या विद्यार्थ्यांचा आहे आणि या लढ्यात इथल्या सर्वांनी सहभागी व्हायचा आहे. ह्या लढ्यामध्ये सहभागी होण्यासाठी मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि आपण इथे जेवढे उपस्थित त्यांचे आभारही मानतो. एक 10-15 मिनिटात निवेदन येत आहे. PI साहेब आले, आपण त्यांना निवेदन देऊन आपलं निदर्शन करणार आहोत. पुन्हा कोणाला बोलायचं असेल त्यांनी बोलायचं आहे. भेट दिली, योग्य असे मार्गदर्शन केले त्याबद्दल खरंच तरुणांच्या वतीनं मी आपला खूप खूप आभारी आहे. अरे जय 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 भीम, अरे जय 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 भीम, अरे भाई तेरी तानाशाही, अरे भाई तेरी हिटलरशाही, अरे अमित तेरी तानाशाही, अरे भाई तेरी हिटलरशाही, अरे देश का युवा जाग रहा हो, अरे देश का युवा जाग रहा हो. मी जंतर मंतर या ठिकाणी झालेल्या अमानुष अत्याचाराचा या निदर्शनामार्फत जाहीर असा निषेध करतो. अरे दिल्ली पोलीस हाय हाय, अरे दिल्ली पोलीस हाय हाय, अरे दिल्ली पुलिस मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, दिल्ली पुलिस मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, दिल्ली पुलिस मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, अरे जब तक मोदी डरता है पुलिस का आगे डरता है. सत्यवार्ता मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी भागवत चोहळे, पिंपळगाव, बसवंत.